मांडतील ना, शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील. उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. नाही, 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, 4 दिवस आहे. तर काही होतंय का? काय होतंय? उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक नाही आहेत काय का? होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? नाही कदाचित 30 तारखेला आ 30 झालंय तारखेला होतंय ऑपरेशन सुरू होणार, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका. खोळाच्या नावाचे 30 मिळणार. तारखेला नाही राहुल साहेब, खोळाच्या नावाचे मिळणार. उद्धव ठाकरे कळेल ना तुम्हाला, त्या क्षणी कळेल ना. नाही पण अनेक लोकांचे पेढे वाटायचे आहेत ना, काय आमचेच आहेत का फक्त? भारतीय जनता पक्षाचे आहेत, मिंदे गटाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, सगळ्यांचे पेढे खा तुम्ही, आमच्याच पेढ्यावर लक्ष का तुमचं? पण शिंदे अतिरिक्त उमेदवार लढवण्याच्या तयारीत असंही कळतंय. कदाचित निवडणूक होऊ शकते, कारण शिंदेकडे ही नावांची यादी खूप आहे आणि त्यांचं एक त्यांच्या पक्षात अशी स्ट्रॅटेजी आहे की काँग्रेसची अतिरिक्त मतं आहेत, एनसीपीची अतिरिक्त मतं आहेत, या सगळ्या भरवशावर शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो. अमित शहानी वाढवलेला, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मते फोडू शकतात, असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. तसं काही नाही आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावीत, मिंध्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन